महाराष्ट्र के ठाणे जिले में स्थित बदलापुर में स्कूल में बच्चियों से यौन उत्पीड़न के बाद फैली हिंसा अब राज्य में राजनीति भी जमकर होने लगी है। शिवसेना के उद्धव ठाकरे ने गुरुवार को इस घटना के विरोधी में 24 अगस्त को महाराष्ट्र बंद का ऐलान किया है। सीएम एकनाथ शिंदे की सरकार इस बात की जांच कर रही है कि कहीं ये हिंसा प्रायोजित तो नहीं थी। इस पर तीखा प्रहार करते हुए उद्धव ने कहा कि यह घटना राजनीति से प्रेरित नहीं है, बल्कि महिलाओं और बच्चियों के खिलाफ अपराधों के लिए कड़ी सजा सुनिश्चित करने के लिए एकता का आह्वान है। उद्याचा आहे आणि विषय एकूणच सध्या राज्यामध्ये जी एक अस्वस्थता आहे तोच विषय। आता मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी जे बोलत आहे आणि बोलणार आहे ते उद्याच्या बंदबद्दल आहे। काल मी स्पष्ट केलेलं आहे की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती याकरता हा बंद आहे। अनेक जणांना असं वाटते, बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का। अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो, ती कार्यालय असतील, रुग्णालय असतील, इथे आपण सुरक्षित राहू का। आणि त्याच एकूण खदखदीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद, जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी होय आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत। त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे। परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे। या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत, उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो। त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील। जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन, कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे। आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील। कडकडीत बंद असायला पाहिजे, मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील। एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे। कारण अनेकांना उत्सव पण करायचे, उत्साह पण आहे, पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। सरकारला काही म्हणू देत, मी तर कृपा करून त्या बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका। बहिणीचं पहिलं रक्षण करा आणि त्याच्यानंतर मग बहिणीला सुद्धा वाटलं पाहिजे की आहे माझा भाऊ सुद्धा माझं रक्षण करताय। शेवटी महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे। तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत, बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या आहेत त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय। काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहेत। परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्यानं दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीला आणावं, तसं बदलापूरच्या त्या दुष्कृत्याच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते। त्यांना अगदी दोरखंड्याच्या म्हणजे कोणी पडून जाता कामा नये, या पोलिसांना पहिला अटका झाल्या पाहिजेत। आणि माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बंदनंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे। नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल। पण उद्याचा बंद हा राज्यातील तमाम जनतेला मी परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागे व्हा आणि उंबरठ्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत। त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन, एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे।